तर त्या कामाला काहीच उपयोग नाही. प्रभू म्हणत आहे तुम्ही रात्री उशिरा झोपता तरी व्यर्थच आहे. काही आई वडील म्हणते काय करावं बाळक साहेब, एवढे मेहनत करायची सकाळपासून टपलं घेऊन फिरते, फिरून फिरून 10-20 रुपये आणते आणि पुरीने बघा असे दिले. पुरीला फाउंडेशनच माहिती नाही, शिकवलंच नाही, मुलाला शिकवलं नाही, गेली पोरगी पळून. का झालं असं? मित्र येत होते प्रार्थनेला, पण तिला कधी शिकवलंय का फाउंडेशन? या तुम्ही कधी शिकलो का फाउंडेशन काय आहे? घर तर बांधलं, हालेलुया, घर तर बांधलं, पण पोरगी गेली पळून, त्या पोरग गेलं पळून. का झालं असं? फाउंडेशन तुमच्या घरात नव्हते. तुमचं घर फाउंडेशन जे आहे ईश्वर बांधलेलंच नव्हतं. तुम्ही वाळूवर बांधलं होतो, मला वाळूवर बांधलं. गेली पोरगी पळून गेली, पोरगा पळून गेलं, कुठल्या दिवशी बायको पळून जाईल. कशावर होत आहे? फाउंडेशन नाही त्या घराला. म्हणून जास्त मनी फिराव जो आहे फाउंडेशनवर काम करा. फाउंडेशन दगडावर काम करा, दगडावर चांगलं मजबूत करा, ईश्वर घर बांधा. एक वचनामध्ये लिहिलेलं आहे की पौल म्हणत आहे प्रभू येशू व्यतिरिक्त दुसरं फाउंडेशन, या दुसरी सुवार्ता आता आपल्याला सांगायची नाही. कुणी बी येऊन तुम्हाला सांगितलं नवीन फाउंडेशन आता नाही. प्रभू येशू तुमच्या काही ना काही बांधायला